तर रत्नागिरीतील लोटे परशुराम एमआयडीसी मध्ये काल वायुगळती झाली होती। वायुगळतीमुळे 40 ते 50 ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास सुरू झाला। अस्वस्थ लोकांना आता रुग्णालयात हलवण्यात आले। लोटे परशुराम एमआयडीसीतील एक्सेल इंडस्ट्रीत ही वायुगळती झाली। महिनाभरात वायुगळतीची ही दुसरी घटना आहे, त्यामुळे ग्रामस्थ चांगले संतप्त झाले। तर लोटे परशुराम एमआयडीसी मधली ही घटना, रत्नागिरीतल्या या एमआयडीसी मध्ये वायुगळती झाली, त्यामुळे श्वसनाचाही काहींना त्रास झाला। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। एमआयडीसी मधील एका कंपनीमध्ये रात्री वायुगळती सुरू झाली आणि यानंतर स्थानिकांचा प्रश्न हा निर्माण झाला, कारण इथं लोक गुदमरायला लागली। यानंतर कंपनीला जाब विचारण्यासाठी लोकांनी कंपनीचे इथं ठिय्या घातला होता आणि आपण या दृश्यातून पाहू शकतोय। सध्या ही दृश्य आहेत, ही या कंपनीची दृश्य आहेत आणि इथं सध्या पोलिसांचा बंदोबस्त हा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। पोलीस प्रशासनाच्या गाड्या आहेत, ह्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेल्या आहेत। मात्र सकाळपासून या ठिकाणी शांतता पाहायला मिळते। या वेळेला ही घटना घडली, त्याच वेळेला जर वायुगळतीची कल्पना सायरनच्या माध्यमातून जर दिली असली असती, धोक्याचा सायरन वाजला असता, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती। यामुळं आता सध्या स्थानिक अजूनही आक्रमक आहेत। स्थानिकांचं म्हणणं असं आहे की सायरन वाजला का नाही, मात्र या सगळ्या गळती संदर्भात इथं राहणाऱ्या स्थानिक लोकांशी कंपनी बातचीत करणार आहे आणि ही सगळी मीटिंग जी आहे ही आज 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे। स्थानिक आणि कंपनी प्रशासन यांच्यामध्ये मीटिंग होणार आहे आणि यानंतरच या मीटिंग मधून काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगेसह कृष्णकांत सळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी।